मी डॉक्टर निलिमा पांडे, साकारची अध्यक्ष. आपल्या मंथन या प्रकल्पात आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या ह्या 6व्या मंथनच्या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करत आहोत. याच्या आधीचे जे कार्यक्रम झाले ते 2 आपले लाईव्ह स्ट्रीमिंग झालेले आहेत आणि 3 ह्या पालकांच्याच मुलाखती घेतलेल्या आहेत. त्या एवढ्यासाठी घेतल्यात की तुमच्याचलेच असलेले सहप्रवासी त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊन त्यांच्या अनुभवातून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपला हा प्रवास म्हणजेच तुमचा हा प्रवास अधिक सुकर सुलभ आणि त्याला योग्य दिशा मिळावी म्हणूनच खरं आपण मंथन कार्यक्रमाचं मंथन प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. 6 महिने झाले ह्या कार्यक्रमाची या प्रकल्पाची सुरुवात होऊन आणि आता आपण हळूहळू पुढे वाटचाल करत आहोत. आज माझ्यासोबत आहे आमच्याच साकारच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य सौ वैशाली आवलगावकर. त्या स्वतः क्षितिज या प्रकल्पामध्ये आम्ही जे जबाबदार पालकत्व ह्याचे प्रशिक्षण घेतो त्या प्रशिक्षणातील त्या प्रमुख संसाधन व्यक्ती आहेत. आणि आजचे जे पालक आहेत ते मिस्टर अँड मिसेस रणगे की जे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. ते आपल्या त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा परिचय आपल्याला होणारच आहे. तर आपलं पण स्वागत रणगेंचं. आणि आता आपण सुरुवात करायची. वैशाली? हो, नक्कीच नक्कीच. नमस्कार सर, तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय, आनंद होतो आहे. तर आपण ह्या मुलाखतीची सुरुवात मला वाटतं आपला परिचय देऊनच करावी. तर तुम्ही तुमचा परिचय जर स्वतः दिलात तर फार छान वाटेल. नमस्कार, मी सुरेश रानगे आणि या माझ्या मिसेस संगीता रानगे. आम्ही मूळचे कोल्हापूरचेच आहोत. ही गेली 15 वर्ष झाली आमच्या लग्नाला. सध्या आम्हाला एक मुलगी आहे, ती 13 वर्षाची आहे. आणि आता आमच्याकडे आलेलं नवीन बाळ शंतनू, असा आमचा चौघांचा परिवार आहे सध्या. सर, आपण नोकरी व्यवसाय काय करता सांगा? मी सध्या नोबल इंजिनियर्स म्हणून एक MNC कंपनी आहे जी कोल्हापूरमध्येच आहे. तिथं अकाउंट्स मॅनेजर म्हणून मी बघतोय, डिपार्टमेंट सांभाळतोय. गेली 8 वर्ष झाले त्या कंपनीत आहे मी आता. आणि माझी मिसेस एक अजिंक्य इंडस्ट्रीज म्हणून मशीन शॉप आहे, तिथं सिनियर क्लार्क म्हणून आहे. मॅडम, तुमचं माहेर कोल्हापूरच का? नाही, माझं माहेर बेंगलोर आहे. अच्छा, बरं. हो. ऍक्च्युली माझे वडील होते इथं कोल्हापुरात सर्व्हिसला, त्यामुळे शिक्षण वगैरे माझं इथंच झालंय. अच्छा, प्रॉपर माझं गाव बेंगलोरच आहे. बेंगलोरच आहे. बरं. हो. आता तुमच्या म्हणजे दोघे जण तुम्ही नोकरी करता, आपली 2 मुलं, असं चौकोनी कुटुंब तुमचं हे आहे. ह्या चौकोनी कुटुंबाचा जो चौथा जो स्तंभ आहे, तर हा स्तंभ तुम्ही पूर्ण करण्यासाठी म्हणजे हे दत्तक घेऊन हे कुटुंब पूर्ण करायचा हा निर्णय कधी आणि कसा झाला, जरा थोडक्यात सांगू शकाल? ऍक्च्युली आम्ही दोघंही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. तुमचं लव्ह मॅरेज. अरे वा. त्यावेळेला आम्ही NCC आणि अवनी संस्थेत दोघांनीही काम केले. बरं. अवनी संस्थेत काम केल्यामुळे थोडंफार आम्हाला म्हणजे त्यावेळेला आम्ही बालसंकुलला वगैरे संस्थेला भेट द्यायला गेलो. त्या भेटीतून आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा म्हणजे काहीतरी असं वेगळं काहीतरी आपण करावं. त्यावेळेला दोघांनीही निर्णय घेतला की ज्यावेळेला आपण लग्न करू, ज्यावेळेला पहिलं अपत्य आपलं काहीही असू दे, मुलगा किंवा मुलगी, जर मुलगी झाली तर मुलगा घ्यायचा किंवा मुलगा झाला तर मुलगी घ्यायचं, हे आम्ही आधीपासूनच ठरवलं होतं. काय वय होतं तुमचा हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतलात? साधारण 18-19 वय वर्ष असतं आमचं. 20 वर्ष असं झाले.
19-20 खूपच वर्ष. मोठी गोष्ट आहे. हो. एवढ्या गूढ वयात तुम्ही हा एवढा जीवनाचा एवढा मोठा निर्णय घेतला. परिपक्व निर्णय परत. परिपक्व. हा. हम्म. त्या निर्णयाला तुम्ही पक्के राहिलात आणि उभ्याच ते पूर्ण केलं. ह्याच्याबद्दल खरंच सगळ्यात पहिले तुमचं हो. अभिनंदनच करतो आम्ही म्हणजे. धन्यवाद. धन्यवाद. आणि ही प्रेरणा कशी मिळाली म्हणजे ठीक आहे तुम्ही अवनी संस्थेसोबत काम करत होतात मान्य आहे. पण प्रेरणा कशी की आपलं स्वतःचं मूल जे काय असेल पेक्षा वेगळं आपण मूल घेऊयात म्हणजे मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा. ही प्रेरणा कशी मिळाली म्हणजे? कधी कोणाचं थोडक्यात असं बघितलं सांगायला होतं, तर ऐकलं होतं काय म्हणजे? नाही, ऐकलं असं नाही, पण आम्ही ज्यावेळेस अनाथ आश्रमात भेट दिली त्यावेळी असं ती लहान मुलांना बघून आम्हाला असं कुठंतरी वाटलं की ह्या मुलांना पालक का मिळत नाहीत आणि या मुलांना का सोडलं जातं. मग कुठंतरी असं वाटत होतं की की आपण पण एक मूल दत्तक घ्यावं का. आपण जर त्यावेळेस आपण एक स्टेबल झालो, स्थिर झालो, आपल्याला नोकरी छानशी मिळाली, आपलं घर झालं, त्यानंतर आपण विचार करूया. मग असंच बोलता बोलताच मी संगीताला एक दिवस म्हणलो की आपण असा निर्णय घेऊ शकतोय का. तर ती म्हणली घेऊया आपण. आणि मग त्यानंतर आमचं लग्न झालं, आमची पहिली मुलगी पण झाली. मग आम्ही घराच्या शोधात होतो. घर व्हायच्या अगोदर मग आम्ही हिला आठवण करून दिली की आपल्याला मूल पण दत्तक घ्यायचं आहे पुढचं. तर त्यावेळी म्हणली हो माझ्या लक्षात आहे. त्यामुळे आम्ही त्यानंतर मग आम्ही वरचेवर आम्ही डिसिजन घेत गेलो की माहिती घेत गेलो की मूल घेण्यासाठी काय प्रक्रिया असते. त्यासाठी आर्थिक स्टेबल कसं असावं आपण आणि अजून कोणती पात्रता असते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत 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 आम्ही ज्यावेळी आमचं घर झाल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला की आता आपण मूल दत्तक घ्यायसाठी पात्र झालो आहोत. आणि त्यानंतर म्हणजे मग आम्ही अनाथ प्रयत्न केले. आश्रमातले ते निरागस चेहरे पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाली. हो हो हो. कमीत कमी एका मुलाला तरी आपण म्हणजे दत्तक देऊन एक एक- हक्काचे पालक हा. व्हावंय आपण एखाद्या बालकाचे. अजून एक आमच्या बाबतीत अशी घटना झाली होती की आमच्याच एक ग्रुप मधला एक सिनियर आम्हाला मुलगा होता जो आम्हाला गाईड करायचा NSS साठी. त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं मॅडम. आणि ते मुंबईला शिफ्ट झाले होते. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांनी ऍक्सेप्ट केलं नव्हतं आणि त्यांना अनाथ आश्रमात सोडलं होतं असं आमच्या कानावर आलं होतं. तो एक प्रसंग आम्हाला कुठेतरी असं हे करत होता आम्हाला की त्या मुलांना का त्यांनी अनाथ आश्रमात सोडलं. आणि मग त्यावेळी आम्ही तेवढं कॅपेबल पण नव्हतो की ती मुलं म्हणजे सांभाळावं असं त्याचा विचार पण करू शकत नव्हतो. मग असं झालं की नंतर नंतर आम्ही त्या अवनी संस्थेत काम करताना आम्ही म्हणजे 2-3 वेळा त्या बालकल्याण संकुला भेट झाल्यानंतर आम्हाला ते जाणवं वाटलं की आता आपण पण एक मुलं दत्तक घेऊयाच. हम्म. त्यानंतर आम्ही मनात आमच्या दोघांच्याही तो विचार जुळला आणि तो दोघांनी पण मान्य झाला. खूपच छान. मला वाटतं असे संवेदनशील तरुण जर का समाजामध्ये दिवसेंदिवस वाढले तर हा समाजात कदाचित अवनी किंवा साकार सारख्या संस्था लवकरच बंद होतील आणि प्रत्येक मुलाला एक हक्काचे आई वडील मिळतील. आपण हो, हो. सर्वजण मिळून अशीच अपेक्षा करूया. नक्कीच नक्कीच. अं, असं लक्षात येतंय की 2020 ला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं है ना हो. ताराच्या संकेतस्थळावर आणि तुम्हाला बाळ मिळालंय ते 2024 ला. म्हणजे साधारणपणे प्रतीक्षेचा कालावधी तुमचा 4 वर्षाचा गेलाय. मग ह्या 4 वर्षाच्या कालावधीत तुमची मनस्थिती काय होती मनस्थिती त्यावेळची? म्हणजे त्यावेळेला असं म्हणजे एकतर उत्सुकता होती आणि नंबर इकडे आमचा म्हणजे लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमुळे काय व्हायला लागलं की म्हणजे आता हा नंबर होतो की नाही असं म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही विचारत होतो की बाबा मॅडम नाही इथल्या कोल्हापुराच्या ज्या मॅडम आहेत ना त्यांना आम्ही सतत विचारलं असं होतं का कधी किंवा इतका काळ लागतो का असं प्रत्येक वेळेला आम्ही विचारत होतो. हे पण विचारून जाऊन संस्थेला जाऊन भेट देत होते त्यावेळेला. मॅडम म्हटल्या की नाही लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात नाही तर असं कधी होत नाही. पण आमची उत्सुकता वाढत चाललेली की बाबा हे कधी होणार, कम्प्लिशन कधी होईल किंवा हे सगळं प्रोसिजर इतकी मोठी असते का. कारण आम्ही घरात पण असं सांगून ठेवलेलं की आम्ही दत्तक घेणार आहे म्हणून. एक अंतर भरपूर झालं म्हणजे 2020 ला आम्ही हे केलं होतं तर ते 24 पर्यंत आम्हाला वाट बघायला लागली. इतका काळ लागत नाही हे असं आम्हाला कळलेलं पण इतका भरपूरच वेळ झाला ना तो. त्यामुळे त्या कालावधीत जराशी प्रश्न पडायला लागले की बाबा आमचं प्रोसिजर कम्प्लीट होणार की नाही. मग हे सोडून द्यावं असं कधी आलं मनामध्ये?
याचं नाही नाही नादच नाही ना, प्रयत्न आम्ही सोडले नाही. सोडलेच नाही. म्हणजे तुम्ही किती फर्म होता हे ह्याच्यातनं कळतंय. मला वाटतं हा संदेश सगळ्यांना जर गेला तर खूप छान आहे. म्हणजे हे की 4 वर्ष तुम्ही अगदी पक्क्या तुमचा निर्णय जो होता त्याच्याशी तुम्ही ठाम कारण राहिलात, इकडच्या ही खूप संस्थेत मोठी मॅडम गोष्ट आहेत आहे. ना, त्यांना आम्ही म्हणजे सतत कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या राहिलो आणि त्यांना विचारत गेलो की बाबा हे असं होतं का नाही का, किंवा काय असेल ते प्रश्न विचारत गेलो. त्यामुळे त्यांनीही व्यवस्थित आम्हाला सांगितलं. सांगत गेलाय. बरोबर. खूप छान, खूपच छान. आता एक हे झालं की 4 वर्ष तुम्ही अगदी ठाम राहिलात आणि मग तुमच्या घरी बाळ म्हणजे आलं आणि ही झाली तुमची म्हणजे निर्णय घेतलेली क्षमता जी तुमची होती, निर्णयावरती तुम्ही ठाम राहिलात आणि 4 वर्षांनी तुमच्या घरी बाळ जेव्हा तुमच्या घरी आलं, तर मला एक असं जाणून घ्यायला खूप तुमच्याकडनं आवडेल, की घरामध्ये त्या बाळाचं स्वागत कसं करायचं? किंवा इतर कुटुंबियांना ह्या तुमच्या निर्णयामध्ये कसं सामावून घ्यायचं, यासाठी काय प्रयत्न तुम्ही केलेत? आणि तो काळ कोणता होता? म्हणजे ह्या 4 वर्षांमध्ये तुम्ही ही तयारी केली तुमच्या इतर नातेवाईकांची, की तुमच्या निर्णय घेतला 18-19 वर्षी किंवा तुमच्या लग्नानंतर, तेव्हापासूनच तुम्ही ही तयारी केलात? त्याच्यावरती थोडं सांगू शकाल? तर आम्ही सुरुवातीला आमच्या आई वडिलांना समजावून सांगितलंय की आम्हाला एक मूल दत्तक घ्यायचं आहे. बघ, त्यावेळी त्यांना पण असं थोडं हे जाणवलं की का तुमचं स्वतःच का नको आहे तुम्हाला, त्यांनी असे प्रश्न विचारले पण आम्हाला त्यांनी. हां. पण नंतर मग आम्ही सांगितलं की नाही, मग आम्ही एक मुलगी घेतली आहे आणि आम्ही म्हणजे प्रॅक्टिकली सांगायला गेलं तर आम्ही कारण काय सांगितलं की त्याच्या मेडिकलचं कारण सांगितलं सुरुवातीला, की आम्ही अच्छा. खूप गॅप घेतलेला आहे ऑलरेडी आणि आम्हाला असं वाटतं की आता आमचं कुटुंब आमचं कम्प्लीट व्हावं आणि आम्ही एक मुलं दत्तक घेतो. मग हो. त्यांनी पण निर्णय घ्यायला मला 2-3 दिवस लावले की बघ पहिल्यांदा मी डॉक्टरांना दाखव वगैरे त्यांना असं सांगितलं. जेणे की असं काही नव्हतं, पण आम्ही त्यांना हो, हो. मुद्दामच सांगितले की असं की बरोबर. आम्ही डॉक्टरांना दाखवून झालंय, सगळं झालंय आणि एक मुलं आम्हाला पसंत पडलंय असं मुद्दामच सांगितले की आणि ते आम्ही दत्तक घेणार आहोत. अच्छा. तर मग त्यानंतर ते पसंत पडले. बरं ठीक आहे, तुम्हाला जो योग्य वाटते तो निर्णय घ्या. आम्हाला 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं तुम्हाला घेऊ वाटते ना, घ्या. मग ठीक आहे. मग संगीतानं पण त्यांच्या आईला, भावाला ते अगोदर सांगून ठेवलेलं होतं की आम्हाला मूल घ्यायचं आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. मग त्यांनी फक्त कारण काय असं विचारलं तर ते म्हणजे हिने सांगितलं की आमचं अगोदरच ठरलं होतं असं आहे, एक मुलगी झाली तर आम्ही मुलदत्तक घेणार आहोत आणि सुनीलनं असं असं आता कन्फर्म केलेलं आहे. मग त्यांनी पण आम्हाला होकार दिला. त्यामुळे त्यांची पण एक अगोदर आम्ही सांगितलं होतं रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही सांगितलं होतं. पण त्यांची अच्छा. पण त्यानंतर मग सगळ्यांची उत्सुकता झाली, तुमचं मूल कधी येणार, कधी येणार, कधी येणार. मग अच्छा. त्यावेळेस लॉकडाऊन काळ चालू झाला, हां. मग ते लांबतच गेलं. मग त्यामुळे आमच्या बरोबर त्या लोकांची पण उत्सुकता वाढत चालली की यांचं मूल येणार आहे, यांचं मूल येणार आहे हां. असं. अच्छा, अच्छा. म्हणजे ते आपलं तुमच्या ह्या प्रवासामध्ये 4 वर्ष तुमच्या त्या सहभागी होते. तुमच्या ज्या मनाची तयारी चालली सहभागी होती होते. किंवा जी घालमेल होती त्यामध्ये ते पण हो, सहभागी होते. तर हे झालं आई-वडिलांच्या सहभागी झाले. बाबतीमध्ये. पण मॅडम तुम्ही तुमच्या मुलीची कशी तयारी केली हो? ती 8 वर्षांची होती बरोबर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा? हो. मग ही ऍक्च्युली ही आता तयारी माझ्या केली. घरात माझ्या दीरांना मुलगा एक मुलगी आहे. मग तिला सतत उत्सुकता वाटायची, त्यांच्या घरात 2 आहेत, आमच्या घरात काय नाहीये, सतत हो. विचारायची. त्यावेळेला आम्ही हां. तिला सांगितलं की आपण घेऊन यायचं आहे बाळ, पण त्याला काहीतरी कालावधी आहे. मग ज्यावेळेला आम्ही हे संस्थेचं तिला सांगितलं, किंवा जे हां. इथं कोल्हापुरात ज्या मॅडम आहेत तिथं संस्थेत आम्ही गेलो होतो, त्यावेळेला पण तिला लहान बाळांना मी दाखवलं हे असं असं आहे म्हणून. तिची समजूत अच्छा. काढून म्हणजे व्यवस्थित तिला सांगितल्यानंतर तिला लक्षात आलं की बाबा हा इथून आपण बाळ घेऊन जायचं आहे. तर तिची हां. पण उत्सुकता वाढत गेली की कधी येणार हे बाळ. असं हो. तिचं तिला म्हणजे आम्हाला फारसं समजावून समजावून सांगायला लागलं नाही तिला की बाबा ह्या असं असं होणार आहे म्हणून. तिला एवढंच तिला स्वतः झालं की ऍक्सेप्ट करून घेतलेलं आहे. मला भाऊ मिळणार आहे, एवढा तिला आनंदच झाला त्याचा. त्यामुळे अच्छा. ती पूर्ण तयारीच झाली एकदमच त्या गोष्टीला. आणि त्या इथल्या कोल्हापूरच्या संस्थेतील जयंत मॅडम आहेत, त्यांनी तिला पूर्ण विश्वासात घेऊन त्यावेळेस विचारलं होतं की आमचं हे तुला भाऊ हवा आहे काय. तर हां. तिनं उत्तर दिलं होतं मला भाऊ हवायचा आहे असं. अच्छा. हम्म. आता त्यामुळे तिची आपण हे तयारी. नेहमी बघतो की कुटुंबात सुद्धा ज्या वेळेला पहिला जन्मल्यानंतर त्याचं कौतुक होतच असतं हो. हो, आणि हो, हो. दुसऱ्याची जेव्हा एंट्री होते त्यावेळेला मात्र पहिल्याला एक कुठेतरी असुरक्षित वाटतं, कुठेतरी
तिच्या हक्कांवर काही अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे असं वाटतं. हा. तर हिचे ते अनुभव काय जसे तो घरात आला तुमच्या आणि नॅचरली तो लहानमुळे नॅचरली तुमचं त्याच्याकडे जास्ती लक्ष, त्याच्या खाण्यापिण्याकडे, त्याच्या ऍक्टिव्हिटीकडे, त्याच्या आरोग्याकडे. तर त्या वेळेला हिची कशी कशी प्रतिक्रिया राहील? आई बाबा आपले वाटले चाललेत का हा अशी हा भावना. अशा नाही नाही, असं तसं कधी झालंच नाही तिच्या बाबतीत. कारण तिनं म्हणजे आम्ही पालक होण्याआधी तिनं पालकत्व स्वतः स्वीकारले, की बाबा हा माझा वा भाऊ आहे आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, कितपत त्याला खायला व्यवस्थित घातलं पाहिजे किंवा काही असू देत, पडला, खेळला, काही असू दे, तिची ती स्वतः काळजी घेते. ती असं म्हणजे तिचं आम्हाला कधी असं जाणवलं नाही, की बाबा तिला असं वाटते, की बाबा आम्ही तिला वेगळं काहीतरी असं हे करतोय. आणि खूपच ती छान. आता बऱ्यापैकी मॅच्युअर पण झाली आहे. ती आता सध्या 8वीला गेलेली आहे आणि तिला आता ती स्वतः सगळं हँडल करते. बरोबर. म्हणजे आता ती फार असं म्हणजे फारच लहान आहे असं नाहीये. ती आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे. तिला सगळ्या तिच्या जबाबदारी कळतात. स्वतः तिचं घरचं सगळं तिचं आवरते. स्कूलला जायची सगळी स्वतः तयारी तीच करते. त्यामुळं ती खूपच स्वतः आता सध्या तरी इंडिपेंडेंट आहे. म्हणजे ती असं मानून घेणारी नाही की माझा लाड कमी करतात किंवा असं तिच्या मनात पण येत नाही असं कधी. ना. हा. खूपच होल हार्टेडली तुमच्यासारखंच तिने पण होल हार्टेडली बाळाला स्वीकारते. स्वीकारलंय. हो, हा. हो. खूपच छान, खूपच छान. एक अजून असं विचारायचं होतं, की आता हे 1.5 वर्ष झालंय तुमच्याकडे कुटुंब तुमचं पूर्ण झालेलं आहे. तर हे बाळ दत्तक घेतल्यानंतर एखादा आनंदाचा क्षण किंवा एखादा आव्हानाचा क्षण तुम्ही इथे सांगू शकाल का? म्हणजे आम्हाला आवडेल म्हणजे किंवा इतरांनाही ते खूप मार्गदर्शनपर ठरेल असं मला वाटतं. तर थोडं प्लीज सांगाल? आनंदाचा क्षण म्हणजे ज्या वेळेला आम्ही संस्थेत बाळ घेतलं, हं. त्यावेळेला बाळ म्हणजे त्या एक ऍक्च्युली तो एक म्हणजे आम्हाला असा अविस्मरणीय क्षण आहे. हां. दिवसभर आम्ही तिथं थांबलेलो ज्यावेळेला, त्यावेळेला तिथं संस्थेत आल्यानंतर माझी मम्मी सोबत होती. तिनं हं. विचारलं की बाळाला आम्हाला कधी दाखवणार म्हणून. मग तिथं हां. संस्थेत बोलले की ही प्रोसिजर सगळी कंप्लीट झाली की तुमच्या हातात बाळ आलंच. असं अच्छा. सांगितल्यानंतर थोड्या वेळाने की बाळ आलं हातात. ते इतकं असं हसत आलेलं ना, अक्षरशः म्हणजे आमचं मन भरून आलेलं की बाबा हे आमच्याकडे हं. येताना इतकं हसत यायला लागले. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी आम्ही आलो, पहाटेच आलेलो ऍक्च्युली 6:05 पावणे 6 वाजलेले. घरातल्यांनी हां. आमच्या खूप तयारी केलेली म्हणजे अक्षरशः जंगी स्वागत केलेलं त्याचं. घरात घर हो. सजवलेलं म्हणजे फुलांनी वगैरे म्हणजे त्याचे स्वागत छान केलं त्याचं. बरं. असा हा आनंदाचा क्षण. मग आता एखादा क्षण काही आहे? आव्हानातलं म्हणजे आता सध्या आम्हाला सगळं आव्हान आहे त्याचं. कारण तो इतका धडपडी झालाय की अच्छा. तो उठला की त्याच्या पाठोपाठ आम्हाला पळायला लागते. त्याच्या पूर्ण 100% लक्ष द्यायला लागते त्याला. इतका तो धडपड आहे त्याला. या टेबलच्या खाली शिर किंवा ह्याच्या कोचच्या खाली जाऊन बस, कुठेतरी लपून बस, असं या गोष्टी सगळ्या भरपूर करतोय. तोडफोड तर इतकी करायला लागलाय तो आता. पण आव्हान असं म्हणजे आम्ही काही म्हणजे टेन्शन देण्यासारखं कुठलंही आव्हान आम्हाला नाही. कधी त्याने दिलेलं नाही. किंवा तो आणि त्याची प्रकृती पण इतकी छान आहे की नाही, तो कधीही आजारी पडत नाही. वाह! झाली ती सर्दी तेवढा खोकला तेवढाच आणि एकदम गुडगुडीत बाळ आहे ते. म्हणजे एकदम असं ऍक्टिव्ह आहे. पूर्ण ऍक्टिव्ह आहे. आणि पिण्याच्या बाबतीत पण तो सगळ्या प्रकारचं जेवण खातोय. तो आता सध्या खायला लागलाय तो. आणि पहिल्यापासूनच तो म्हणजे त्याच्या पोटाला जर मिळालं ना त्याला बास झालं. बाकी काही नको त्याला. असा आहे तो. त्यामुळे आव्हान असं आम्हाला तर कुठलं खरं दुसरं सांगू कोणतं का? आलंच नाही आमच्या म्हणजे सध्या. आमच्यासाठी सुद्धा हा खूप आनंदाचा क्षण आहे, की एका हो. सक्षम आणि योग्य हातामध्ये आमच्या इथलं एक बाळ गेलेलं आहे. ह्याचा आम्हाला हो, हो. खूप खूप नक्की, आनंद नक्की. होतोय आता या क्षणी. म्हणजे नक्की, नक्की. आम्हाला सुद्धा खूप म्हणजे भावनाशा भरून आलेल्या आहेत किंवा हं. अ, योग्य हातामध्ये ची वाढ होते किंवा संगोपन होतं आहे असं. आव्हानाचा क्षण असा एखादा असू शकतो. तो तुमच्या कदाचित वाट्याला नसेल सुद्धा आला. ज्यावेळेला ह्या दोघांची तुलना त्यांच्या बालपणाची किंवा ज्यांनी घरातलेच आपले आहेत आणि त्यांनी ते बघितलेलं आहे. तर हा आता असा आहे, ही शांत होती. किंवा अनेकदा शेजारी-पाजारी सुद्धा आपल्या नकळत अशी तुलना करायला लागतात आणि मग आपल्याला टोकतात किंवा आपल्याला आपल्याच निर्णयाबद्दलचं एक थोडंसं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तर असं काही प्रसंग तुमच्या बाबतीत आलेत का?
एक दोन आले प्रसंग, पण आम्ही पॉझिटिव्ह त्याला उत्तर दिलं त्या लोकांना आम्ही, की असं काही नाही, हे मुलं आमचंच आहे आणि आणि आम्ही यात काही वेळ मानत नाही, असं त्यांना त्यावेळी त्यांच्या प्रमाणच समजावून सांगितलं. हा फार असं काय म्हणजे असं आम्हाला काय म्हणजे इतकं आव्हानात्मक असं काय वाटलं नाही ते आम्हाला, कारण हे याची तयारी आमची आहेच ती. कोण ना कोणतरी कोण ना कधीतरी विचारत राहणारच आम्हाला वरचेवर. पण त्यावेळेस ते आम्ही त्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीनेच आम्ही त्यांना हँडल करणार प्रत्येक वेळेस. हा, आणि मुळात तुमची तयारी आता असल्यामुळे म्हणजे तसा हा कालावधी पण हार्डली 1 वर्षाचा आहे, म्हणजे हो 1.5 वर्ष आता त्याचं वय असणार आहे हो है ना. हा, हो. तर त्याच्यामुळे हार्डली हा निर्णय एक्झिक्यूट करून 1 वर्षच, 1.25 वर्ष फार तर फार झालेलं असेल. त्याच्यामुळे अजून पुढचा कालावधी तसा फार मोठा आहे की ज्याच्यात हो पुढे काही येऊ शकतात क्षण. पण तुम्ही दोघं पण तयारीनिशीच याच्यात उतरलेले आहात. त्याच्यामुळे ही तर लढाई तुम्ही जिंकणारच, याच्यात आम्हाला पण विश्वास आहे. हो 100%. सर आणि मॅडम दोघे जण म्हणजे बाळ घरात आल्यानंतर आता तुमची मुलगी 8 वर्षांची होती आणि आता ती 13 वर्षांची आहे. तर काही परिवर्तन घडलं का हो? म्हणजे एक तुमचं जे रोजचं जीवन होतं, तर त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही मोठं परिवर्तन असं तुम्हाला जाणवतंय का म्हणजे? आणि आलं असेल तर ते तुम्ही कसं डील करता? तेवढं प्लीज सांगाल का? म्हणजे सर्वांना ते गाईडलाईन सारखं राहील. परिवर्तन म्हणजे आता तिचा तिचा आणि शंतनूचा काळ खूप मोठा आहे ना. मग पण आता म्हणजे ज्यावेळेला ती लहान होती त्याच्यानंतर खूप अंतर पडलं. मग मला जरा हँडल करायला थोडं म्हणजे लहान बाळ सांभाळायला, जागरण किंवा काय ह्या गोष्टी जरा बदल होणारच होता ह्या. मग थोडी झोप पूर्ण नाही किंवा काय त्याच्यामुळे, किंवा झोप त्याला लागावी म्हणून, किंवा त्याचं पोट भरलं की नाही हे सतत बघायसाठी म्हणून असं जागरण होत होतं. मग काही वेळेला असं दिवसभर डोळ्यात झोप यायची किंवा काहीतरी असं व्हायला लागलं मला. तो जराशी त्रास झाला थोडा, पण नाही तेवढं मॅनेज झालं आमचं, काय एवढं असं हे झालं नाही. बाकी काय परिवर्तन म्हणजे रोजचं रुटीन आपलं जे होतं थोडंसं चेंज झालं. आणि म्हणजे पूर्वीचं रुटीन आमचं सेट होतं सगळं, पण बाळ आल्यामुळे आमचं ऍडिशनल आमची जबाबदारी वाढली हे खरं. आणि ते आम्ही म्हणजे ऍक्च्युली आमचंच बाळ आहे असं समजून आम्ही ते सगळ्यांनी एकमेकांनी सगळ्यांनी घरातल्या प्रत्येकाने काही ना सगळ्या काहीतरी वाटून घेतलं की बाबा हे तुम्ही केलं पाहिजे, ते तुम्ही केलं पाहिजे असं. असं प्रत्येकाने हे करून आम्ही, आणि बऱ्यापैकी असं झालं होतं की जे मूल आल्यानंतर आम्हाला जे प्रसंग यायचे होते, एक एक अनुभव आम्ही परत परत रिपीट अनुभव, सहीचे जे अनुभव होते ते आम्हाला परत मिळायला लागले सगळे. त्यामुळे रिपीट अनुभव आम्हाला मिळाले. सगळे मिळत गेले ते अनुभव आम्हाला सगळे. ते इतकंच परिवर्तन. आणि आता आमची फॅमिली पूर्ण कंप्लीट झाल्यासारखं आता आम्हाला सध्या पूर्ण तरी वाटत आहे सगळं. अच्छा. ती जी परिपूर्तता आहे ते तुम्हाला त्याच्यात तुम्ही खूप समाधानी आहात. हा. हो बरोबर आहे. कारण 2 मुलं आणि तुमची दोघांची नोकरी आणि ती आता साधारण टीनेज मध्ये आलेली आहे आणि हा तर अजून खूपच लहान आहे शंतनू. तर ही जरा थोडीशी तारेवरची कसरत असं काही नाही झालं तुम्हाला आणि ते तुम्ही खूप सक्षमपणे पेलता आहात. ही खूपच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे म्हणजे. कारण पालकत्व निभावणं हे तसं खूप अवघड आहे म्हणजे. आणि 2 मुलांमध्ये एवढं अंतर असतानाही तुम्ही ते छान निभावत आहात. एखादा काही म्हणजे तुम्ही टिप म्हणा किंवा एखादा मार्गदर्शनपर काही सांगू इच्छिता, की प्रतीक्षेत असलेल्या विशेषतः जे आता पालकांना. सध्याचे जे पालक प्रतीक्षेत आहेत ना, तर काही टिप्स तुम्ही देऊ इच्छिता का म्हणजे? मी बोलायचं काही नाही बोलायचं. कोणी दोघंही तुम्ही दोघंही बोला, सांगा. काही हरकत तर असं की जर तुमचा निर्णय असेल, मला एवढं सांगायचं आहे की जर त्यांचा निर्णय असेल तर हे पूर्ण तयारीनिशीच आपण निर्णय घ्यावा, जेणेकरून की समाज काय म्हणेल किंवा घरचे काय म्हणतील. तर घरचे तयार असतील तर गोष्ट वेगळी, चांगलीच गोष्ट आहे ती. हां. पण अशी तयारी स्वतःची दोघा नवरा बायकोची पूर्णपणे 100% त्यांची तयारी असली पाहिजे त्या गोष्टीसाठी. असं त्यांच्या मनात कुठलीही गिल्ट असता कामा नये की आम्ही हा जो निर्णय घेतोय तो बरोबर आहे का, समाज याला स्वीकारेल का, किंवा लोक काय म्हणतील का. ह्या ज्या गोष्टी जर त्यांच्या मनात असतील तर त्यांनी पूर्ण विचारशील सगळा निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी पूर्ण मनाची तयारी केली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन करून
मग वेटिंग पिरियड मध्ये ते त्याचं फॉलोअप घेत राहिलं तर ते होऊन जातं. ते त्याचं काय असं नाही. आणि आर्थिक स्थैर्य एक महत्वाचं आहे यामध्ये. आपली त्या मुलाला तेवढं आपण संगोपन चांगल्या प्रकारे ज्याने आपल्या मुलाला जे देतोय आपल्या जे आपल्या पोटी जन्माला असते तसंच त्यालाही संगोपन देण्याची जबाबदारी ही त्यांचीच असते. त्यामुळे त्या आर्थिक स्थैर्यावरच त्यांनी तो निर्णय घ्यावा असं माझं मत आहे. आणि वेटिंग पिरियड हा असतो तो ऍक्च्युली पॉझिटिव्हलीच घ्यायला पाहिजे. जेवढा वेटिंग पिरियड मला तर वाटतं की जेवढा वेळ असेल तेवढी आपली तयारी आपली चांगली होत जाते. आणि तेवढाच आपल्याला काळ आपल्याला पॉझिटिव्ह विचार आहे हे हा. मिळतोय, चांगला मिळतोय आणि आपण त्यानुसार अजून तयारी करत राहतोय असं मला सांगा वाटतंय त्यांना. बरोबर आहे, बरोबर आहे. Good. म्हणजे जशी तुम्ही भावनिक तयारी केली, म्हणजे मनाची जशी तयारी केली ह्या 4 वर्षांमध्ये, हो हो तसंच हो आर्थिक स्थैर्य सुद्धा देण्यासाठी पण तुम्ही प्रयत्न चालू ठेवले. हो 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 हा, हो. तर खूप बरोबर. मोठा मेसेज आहे हा सगळ्यांसाठीच. म्हणजे हो कारण बहुतेक पालकांना तो वेटिंग पिरियड खूप मोठा वाटतो, जाचक पण हम्म. वाटतं. जाचक पण वाटतो आणि मग मनाची हो त्यांची नुसती घालमेल होत घालमेल असते. होत राहत. मग मी चांगली हा गोष्ट निर्णय आहे. तर ही तुमच्याकडनं ही खूपच छान टीप आहे आणि महत्वाची हम्म. आणि उपयुक्त आहे. तर मगाशी जसं तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दत्तक मूल घेण्याचा जे ते निरागस बालक बघून तुम्हाला जेव्हा ती प्रेरणा मिळाली की कोणी समाजामध्ये अनाथ असू नये, हा हो तुमचा खूप उदात्त विचार आहे. आणि त्या विचारातून तुम्ही हे एक बालक म्हणजे तुम्ही स्वीकारलं, समाजातून एक बालक स्वीकारलं आणि आपलं म्हणून त्याला आता तुम्ही मोठं करताय. तुमचं नाव, तुमचं प्रेम तुम्ही त्याला देत आहात. तर ह्याच्या व्यतिरिक्त दत्तक ग्रहण हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे समाजामध्ये, काही ठिकाणी त्याच्याकडे ना जरा वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. तर कुटुंब व्यवस्था च्या दृष्टिकोनात ना दत्तग्रहण तुम्ही काही ह्या विषयावरती एक 4 शब्द सांगू इच्छिता का, दोघं जण मिळून? तुमच्या अनुभवांच्या तुमच्या आधारे. अनुभवांच्या आधारे की एका अनाथ बालकालाच तुम्ही हे दिलं, ठीक आहे, त्या व्यतिरिक्त काही अजून आहे का की दत्तग्रहण? हा. आम्ही असं समजत नाही की आम्ही समाजसेवा केली आहे की एका मुलाला दत्तक घेतलं किंवा त्या मुलावर आम्ही काय उपकार केले. आमच्यासाठी उलट ते हे होतं खरं तर. आमचं ते एक आमचं एक हे काय म्हणतात त्याला, एक जबाबदारी पूर्ण झाली आमची. ऍक्च्युली आम्ही असं समजत नाही की आम्ही कुठलं समाजकार्य केलंय किंवा काहीतरी लोकांना आदर्श द्यावा असं. आमचे कुटुंब, आमचे चौकोन आम्ही आम्ही पूर्ण केले असं आमची कल्पना आहे. कारण ते मुलं आमचंच आहे. जरी दुसऱ्याच्या पोटी आले असलं तरी ते आमच्यासाठीच आणि आमचंच मुलं आहे ते. असं प्रत्येकानेच आपलं समजून घेतलं पाहिजे माझ्या मते. कारण असं जर प्रत्येक वेळी आपण म्हणतो की आपण दत्तक घेतलंय आणि आपण काहीतरी वेगळं काम केले, कार्य केले, तर ते मूल आपलं कधीच होणार नाही तसं. हे मूल माझंच आहे, ह्या विषयानं आमचंच आहे, हा जर विचार मनात ठेवून आपण जर ते मुलाला दत्तक घेतलं आणि आपल्याला त्याला नाव दिलं तर ते हा. ते मूल पण आपलंच होऊन जातं आणि अं, सगळं सुरळीत चालतं मग त्या पद्धतीनं, असं आम्हाला वाटतं. म्हणजे दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन आहे सर. हम्म, हम्म, म्हणजे हो बालकालाही हक्काचं घर मिळालं, तुमचे कुटुंब पूर्ण हो झालं, हो. हम्म. कुठेही उपकाराची भावना नाहीये तुमची. नाही. उपकाराची भावना कुठेही नाही यामध्ये. हा, हो हो. कारण ती कारण कसं आहे, ती आमच्यासाठी त्या भावना हे मनात. आहे. हा. हा. बोला. नाही हा, म्हणजे बोल. आता समाजात भरपूर लोक आहेत अशी की बाबा एक तर चांगलं बोलतात, एकदा वाईट बोलतात. दोन्ही पण आपण विचार करायचा नाही. आपल्याला जे हवंय ते आपण ठरवायचंय. त्यांना अगदी उत्तर खरंय. देणं हे आपण बांधील नसतोय. कारण काही बरेचशी लोक असं असतात की तू असा कसा निर्णय घेतलास किंवा काय. बरीचशी लोक अशी असतात. पण आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी विचार केला की हा आपला चौकोन पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून. दत्तक बरोबर. प्रोसिजर म्हणजे स्वतःचा विचार म्हणजे काहीतरी आम्ही स्वतःचा विचार केला. समाजाला किंवा त्याच्यासाठी म्हणून आम्ही असं केलेलं नाही. हे आमच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे आम्हाला एक अभिमान आहे की बाबा आम्ही काहीतरी असं स्वतःसाठी काहीतरी कम्प्लिशन करायसाठी केलेलं ते कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे बरोबर. जे हो, ठाम पण मग ठरवलेलं तो आम्ही त्याच पूर्ण केलेलं आहे. बरोबर. पण त्याचबरोबर ही पण भावना आहे किंवा ही पण जाणीव आहे की आपण आईवडील म्हणून एक त्या भूमिकेला न्याय द्यायचा आणि हो. त्या बालकाला योग्य एक आपण नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक नागरिक म्हणून घडवायचं. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे तुमच्या हो बोलण्यातनं जाणवतंय, म्हणजे ते लक्षात येतंय असं. हो. हा. Yes, yes. खूप खूप धन्यवाद सर. म्हणजे तुमच्याशी बोलून खरंच आम्हाला सुद्धा खूप इन्स्पिरेशन मिळालंय.
बाकी पालकांना तर नक्कीच मिळेल. आणि मला इथं अतिशय एक विशेष नमूद एक गोष्ट करावी वाटते, की कॉलेज वय जे असतं ते खरं तर हूड, अल्लड वय असं जे ज्याला मानलं जातं. त्या वयात तुम्ही इतकं म्हणजे भावनेनी हा एक उच्च भावनेनी तुम्ही हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला स्टिकअप राहून तुम्ही आज ते सत्यामध्ये उतरवलं. खरोखर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या धन्यवाद. पालकत्वाची भूमिका निभावण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि तुम्ही आमच्या पालकांना जो संदेश दिला आहे ह्या मुलाखतीमधून, तो खरोखरच खूप उपयोगी आमच्या सर्व पालकांसाठी राहील, जे प्रतीक्षेत आहेत, ज्यांनी ऑलरेडी एखादं बाळ दत्तक घेतलेलं आहे. अशा सर्वांसाठी तुम्ही एक खूप मोठं इन्स्पिरेशन म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. वैशालीला जोडून पुढे असं मी म्हणेन की बाळ दत्तक घेण्याचा हा जो प्रवास असतो याच्यात अत्यंत महत्वाचा टप्पा आहे की आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली आणि त्याचं नेमकं कारण काय होतं. कारण त्या प्रेरणेवरच आपला पुढचा प्रवास हा निर्भर करत असतो. हो. ची स्पष्टता जितकी जास्त आपल्याला असेल तितकंच आपण योग्य रीतीने आपल्या भूमिका निभावत असतो. तर तुमच्या बरोबर. मुलाखतीतून आम्हाला हे सगळ्यांना उद्घृत झालेलं आहे की किती निर्व्याज आणि असं म्हणजे निष्फळ असं तुमची प्रेरणा होती. आणि मुख्य म्हणजे एक केवळ कॉलेजमधल्या याच्यात मनात ती कल्पना आली आणि तो विचार केला आणि मग तो सोडून दिला असं पण नाही. तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करत राहिला. केवळ भावनेच्या पोटी वाटून सुद्धा तुम्ही हे केलं नाही. कारण आम्ही नेहमीच सांगत असतो की दत्तकाचा जो निर्णय आहे पालकांशी संवाद करताना तेव्हा आम्ही हे सांगतो की हा निर्णय केवळ भावनिक असून चालत नाही. तर त्याला नक्कीच. एक रॅशनल बेस असावा लागतो. आपल्याला त्याच्या पोटी काय तयारी करावी लागणार आहे ह्याची पूर्णपणे जाणीव असावी लागते. तुम्हाला हो. सुद्धा प्रतीक्षेचा काळ गेला पण त्या प्रतीक्षेच्या काळात जी काही घालमेल होती ती स्वाभाविकच होती. पण तिथे कुठेही तक्रारीचा सूर नव्हता. व्हेअरॅज हा प्रतीक्षेचा कालावधी आपल्याला जी भूमिका वठवायची आहे त्याची पूर्वतयारी कशी करून घेता येईल याच्यावर तुमचा जास्तीत जास्त भर होता. आणि मला वाटतं की हे इतर पालकांना सुद्धा हे अतिशय प्रेरणादायीच ठरणार आहे. त्यांना त्यांचा विचार करण्याच्या दृष्टीने अजून एक जी गोष्ट जाणवते ती अशी आहे की केवळ आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता करावी म्हणून हे दत्तक ग्रहण नसतंच मुळे. तर हे परस्पर पूरक आहे. जसं तुम्हाला तुमचं मातृत्व पितृत्व ची एक भूक भागवली जाते किंवा त्याचं एक समाधान मिळतं तसंच त्या बाळाला तो एक जो स्वतंत्र जीव आहे त्याला एक सुरक्षित आणि उबदार कुटुंब लाभतं. आणि त्याच्यामुळे त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो सुकर होतो. आणि त्याचा प्रवास सुकर करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. ही दत्तक पालकाचं आद्य कर्तव्य आहे. ही जी जाण तुम्ही आत्ता आमच्या पुढे व्यक्त केली तर हे सुद्धा आमच्या आजच्या आपल्या सगळ्या जे ह्या कार्यक्रम बघणार आहेत आणि आपल्याकडे जे रजिस्टर्ड झालेले आहेत प्रतीक्षेतले पालक आहेत आणि जे स्वतः अजून त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. काही जण हे दत्तक पूर्व संगोपनात सुद्धा बाळ त्यांच्याकडे आहे. ह्या दोन्हीही म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पॅरेंट्स आणि दत्तक असलेले झालेले पालक यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे. म्हणून सारांश फक्त एवढा मी सांगेन की मोठ्यांच्या समस्यांचं निराकरण करणं आणि त्याच्यासाठी बालक एक साधन आहे म्हणून बघणं म्हणजे काही दत्तग्रहण नाही. तर तो एक जो स्वतंत्र जीव आहे जो
जी भूमिका ही नैसर्गिक पालकांची असते त्याला घडवण्याची, ते कर्तव्य आपल्याही वाट्याला आलेलं आहे. आणि हे जी व्यक्ती स्वतः स्वीकारते तिचाच हा दत्तकाला प्रवास हा आनंददायी, सुखकर, समाधान देणारा आणि तो यशाकडे वाटचाल करणारा असतो. हे निश्चित आपल्याला आजच्या मुलाखतीतून सांगता येईल. तुमच्या पुढच्या अजून बरंच प्रवास आहे. कदाचित पुढच्या काही त्याच्या वयाच्या टप्प्यावर आपण परत एकदा भेटू. परत आम्ही हवं तर तुम्हाला विचारू की आताचे काय अनुभव, आता तुम्ही अजून काय आम्हाला सांगणार. पण आज तुम्ही नक्की नक्की बिनधास्तपणे सगळ्यांसमोर तुमचे जे मनोगत आहे ते व्यक्त केलं. तुम्ही अनुभव कसे घेतले ते सुद्धा सांगितलं. त्याबद्दल साकाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देते. आणि आपल्या या मंथन प्रकल्पामध्ये एक सक्रिय दत्तक पालक आणि पुढे चालून पालक सुद्धा, कारण अजून तो पुढचा प्रश्न जो अगदी ऐरणीचा प्रश्न असतो तो म्हणजे की आता सांगणार का, कसं सांगणार, दत्तकाचं गुपित त्याच्या पुढे कसं ओपन करायचं. ह्या अनुभवातून तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुमच्याकडे भेटू. अजून अनुभवाची शिदोरी ही असणार आहे. त्याच्यामुळेच एक सक्रिय दत्तक पालक म्हणून मंथन या प्रकल्पात आपली आम्ही नोंद घेतो. धन्यवाद. धन्यवाद.